पहा मुलांनो, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आणि स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणजेच नवोदय अभ्यास. या अंतर्गतच आज आपण घटक 5 दशांश आणि व्यवहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर यामधील स्वाध्याय 5.1 पाहणार आहे. पहा तर मग 5.1 मधील पहिला प्रश्न आहे, 17/1000 म्हणजेच दशांश अपूर्णांकात किती. याला आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर तुम्हाला एक सोपी पद्धत माहित असायला पाहिजे. जर पहा आता पहिलं गणित पाहू आपण. पहा, कोणत्याही संख्येला जर 10च्या घातांकित रूपात जर आपण भागले तर काय होते, आणि कोणत्याही संख्येला जर आपण 10च्या घातांकित रूपात गुणले तर काय होते, हे आपल्याला कळलं पाहिजे. तर हेच आपण पाहणार आहे. तर पहा काय म्हणतात हे, 17/1000. तर सुरुवातीला आपण काय करायचं पाहायचं की या एक वर किती शून्य आहे. ही 10च्या घातांकित संख्या आहे, पण 1 2 3 शून्य आहे एक वर. म्हणजे जे दशांश स्थळ आहे हे जे 17 आहे, या 17ला जे दशांश स्थळ आहे, 17ला दशांश स्थळ आहे शेवटी. जर एखाद्या संख्येला जर दशांश स्थळ दिसत नसेल तर समजायचं ते दशांश स्थळ शेवटी असते. मग काय, 3 घरं जर भागलं तर 3 घरं डावीकडे जाईल, आणि जर गुणलं तर 3 घरं उजवीकडे जाईल. तर इथं काय होईल पहा, 1 2 आणि 3, इथे एक शून्य वाढेल. म्हणजे उत्तर काय येईल पहा आता, 0.017 हे आपलं उत्तर येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक येईल बी. हे सर्वांनी समजून घ्यायचं, पण ते 10च्या घातांकित रूपातच भागलेलं असावं. जर एक आपण समजून घेण्यासाठी तुम्हाला एक सराव उदाहरण सांगतो मी. जर 17ला जर या 1000ने गुणलं असतं तर मग काय झालं असतं. तर तुम्हाला आधीच सांगितलं, जर गुणाकार असला तर उजवीकडे दशांश चिन्ह जाईल, आणि भागाकार जर असेल तर डावीकडे जाईल. मग जर आपण याला गुणलं तर काय होईल, या 17चं दशांश स्थळ कुठे तुम्हाला आधीच सांगितलं मी, ही शेवटी असते. मग शेवटी असते इथं, तर 3 दशांश स्थळ पुढे जाईल. म्हणजे इथं 3 शून्य वाढेल, 1 2 3 इथे जाईल. म्हणजे आपलं उत्तर येईल 17,000. म्हणजे आपलं या गणिताचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 0.017. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, 1.5/8 च्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती. म्हणजेच हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे ही पूर्णांक संख्या आणि हा अपूर्णांक. म्हणजे तयार झालं पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकात करायचं आहे. मग दशांश पूर्णांकात करताना आपण काय करायचं, आधी ही पूर्णांक जी संख्या आहे ही जशीच्या तशी लिहायची, आणि इथं दशांश रूप द्यायचं. मग ही जी संख्या आहे अपूर्णांकातील, याचा आपण भागाकार पद्धतीने सुद्धा आपण करून पाहू शकतो. याचा आपण भागाकार करून घेऊया. पहा आता काय म्हणते, इथे आहे 5, हे छेद 8, म्हणजे 5 हा भाज्य आहे आणि 8 हा भाजक आहे. तर 8ने 5ला भाग जाणार का, नाही जात. तर मग शून्याचा भाग देऊ. इथे एक शून्य वाढेल. म्हणजे 8 सकम 48. 8ने जर या 50ला भाग दिला तर 8 सकम 48. याची वजाबाकी करू. 10तून शून्यातून 8 जात नाही, तर मग इथचा हातचा दिला. 10तून 8 गेले 2 राहिले, आणि इथं 4 राहिले. 4तून 4 गेले 0. तर भाग जाते का, तर नाही जात. तर परत शून्याचा भाग दिला. मग पहा 8 2 16. परत बाकी किती उरले, 10तून 4 गेले, इथं शून्य जात नाही, इथचा कॅरी दिला. 10तून 6 गेले 4 राहिले. इथं इथं एकच राहिला, एकातून एक गेला 0 राहिले. आता जर पाहिलं, आता आहे 4. 8ने 4ला भाग जाणार का, तर नाही जाणार. तर मग 8ने 4ला भाग जात नाही. परत शून्याचा भाग दिला. म्हणजे 8 पंच 40. 8 पंच 40. आता भाग पूर्ण गेला. मग आता पहा राहिलं काय, आपलं उत्तर काय आलं, 0.625. हा शून्य पूर्णांक आहे. पूर्णांकाच्या जागी आपण 1 लिहिला, आणि इकडलं जे आहे दशांश स्थळानंतरचे जे घर आहे ते लिहून घ्यायचं, 6 2 5.
म्हणजे आपलं उत्तर काय येईल पाहून घ्या. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 3, 0.0725 या संख्येला सोप्या अंश रूपात लिहिल्यास प्राप्त होईल. आता ही दशांश अपूर्णांक आहे. आता दशांश अपूर्णांकाला आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर मग काय करायचं, आधी जी संख्या आपल्या डोळ्यांनी दिसत आहे तर ती संख्या जशीच्या तशी लिहून घ्यायची. मग इथं संख्या ही 0 आहे, 0 लिहायचं काम नाही, तर संख्या लिहून घेऊ आपण. पहिल्यांदा मी प्रश्नच लिहून घेतो. ही संख्या जशीच्या तशी लिहून घ्यायची. म्हणजे इथं जर पाहिलं आपण, इथं डोळ्यांनी आपल्याला दिसत आहे फक्त 725, कारण शून्याला काही किंमत नाही, तर मग 725 लिहिली. आता इथं पाहायचं आपण किती अंकानंतर दशांश स्थळ आहे. 1, 2, 3 आणि 4 या 4 अंकानंतर दशांश स्थळ आहे, त्यामुळे 1 वर 4 शून्य द्यायचे. ही आपली पहिली स्टेप. आता पहा, पहिली स्टेप झाली. पुढचं पहा काय करायचं, याला सोप्या रूपात आपल्याला रूपांतरित करायचं आहे. तर इथं जर आपण डोळ्यांनी पाहिलं तर इथं एकक स्थानी 5 आहे, इथे एकक स्थानी 0 आहे, म्हणजे याला 5 ने पूर्ण भाग जाणार. तर आपण पहिले अंशाला 5 ने भाग देऊ, मग छेदाला देऊ. 5 1 5, मग इथं 7 मधून 5 गेले, 2 राहिले, हातचा खाली 2 घेतला म्हणजे 22 झाले. म्हणजे 5 चोक 20, 22 मधून 20 गेले, परत 2 उरले, परत 5 खाली घेतले, 5 5 25 म्हणजे 145. आणि याला जर 5 ने भाग दिला आपण तर 5 दोन्ही 10, म्हणजे उत्तर पहा काय आलं आपल्याला, हे भेटलं. तर मग याची पुढची स्टेप पहा, ही पण खूप सोपी आहे. इथे पण एकक स्थानी 5 आहे, इथे 0 आहे, परत 5 ने भाग द्या. जर 5 ने जर आपण 14 ला भाग दिला तर 5 दोन्ही 10, 4 उरले, खाली 5 घेतले आणि 5 9 45, म्हणजे अंश आपल्याला 29 भेटला. आणि 5 न जर याला भाग दिला 2 घरला तर 5 चोक 20, 5 चोक 20 आणि 2 0. जर आता आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अंशामध्ये मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येला भाग जात नाही, म्हणजे आपलं उत्तर आता आलेलं आहे. तर आपलं उत्तर किती आलं पहा, 29/400. याचं वाचन तुम्ही असे करू शकता, 29 अंश छेद 4. तर याचा पर्याय क्रमांक आहे बी. पुढला प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 लिहून घेऊ आपण. काय पहा, 153 गुणेला 500 भागेला 25 गुणेला 100 गुणेला 4. याला सोपं रूप द्यायचं आहे आणि किंमत दशमान पद्धतीमध्ये आहे. दशमान पद्धत म्हणजे दशांश रूपात. तर आपण पहिले भाग देऊ. तर पहा, वरही सगळे गुणाकार आहे आणि इतर खाली पण गुणाकारच आहे. जेव्हा गुणाकार रूपात असते आणि गणितीय अंश आणि छेद या रूपात असते तर तेव्हा आपण भाग देऊ शकतो, म्हणजे कट करू शकतो. 1 0 हा 1 0 कट झाला, हा 1 0 हा 1 0 कट झाला. आता भाग जाते का, तर जाते. 5 1 5 आणि 5 5 25. मग वर किती उरले, तर वर उरले 153, कारण 153 1 ला गुणलं तर 153 येणार. खाली किती उरले, 5 गुणेला 4 म्हणजे 5 चोक खाली 20 उरले. पुढची स्टेप पहा काय, तर 153/20. आता आपण याचा भागाकार सुद्धा करू शकतो, किंवा छेदामध्ये जर 100 येत असेल तर आपण त्याला डायरेक्ट भाग देऊ शकतो. मला सांगा, आता छेदामध्ये 100 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या छेदामध्ये 100 येण्यासाठी आपल्या या 20 ला 5 ने गुणावे लागेल. मग या 20 ला जर 5 ने गुणलं छेदाला तर अंशाला सुद्धा 5 ने गुणा. आपण गुणून पाहूया. 20 100 म्हणजे 10च्या घातांकित रूपात उत्तर आलं. पुढं पहा, 5 त्रिक 1505, हातचा आला 1, 5 5 25 आणि 1 26 6, हातचे आले 2, 5 1 5 आणि 2 7, म्हणजे पहा काय आलं, 765/100. आणि याचं जर रूपांतर केलं तुम्ही दशांश रूपात तर सरळ येते, कारण कोणत्याही संख्येला जर 10च्या घातांकित रूपात संख्येने भागले तर काय होते, जेवढे शून्य असेल तेवढे घर डावीकडे जातात. दशांश स्थळ 1 आणि 2 शून्य आहे, म्हणजे 2 घर डावीकडे जाईल. म्हणजे आपण लिहून घेतलंय 765 आणि 2 घर डावीकडे 1 आणि 2, म्हणजेच उत्तर काय आलं
उत्तर तुमच्या लक्षात आलं असेल. उत्तर आलं 7.65 म्हणजे 7.65 आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आणि तुम्हाला ही पद्धत कन्फ्युजन वाटत असेल, कळत नसेल, तर तुम्ही काय करा माहिती आहे का, तुम्ही सरळ सरळ 153 ला 20 ने भाग द्या. आणि तुम्ही 153 ला जरी 20 ने भाग दिलं तर तुमचं उत्तर येणार 7.65. नाहीतर भाग देऊन पाहू शकता, कारण 20 140 यांची जर तुम्ही वजाबाकी केली तर तुम्हाला इथे 13 मिळेल बाकी. मग काय केलं आपण, 13ला भाग जात नाही तर मग शून्याचा भाग दिला. मग इथं काय केलं, शून्याचा भाग दिला, त्यामुळे इथं दशांश स्थळ दिलं. मग भाग कितीचा जातो, 20 120. मग 0 1 0. परत भाग जाते का परत भाग जात नाही, तर मग इथं 0 वाढत दिला आणि 20 पंच 100 म्हणजे आपलं उत्तर तेच येणार. आपण या पद्धतीने सोडवलं तरी तेच येणार, किंवा या पद्धतीने केलं. भागाकार करायला एखाद्या वेळेस कठीण जाऊ शकते, त्यामुळे काय करायचं, जर छेदामध्ये जर 100 येऊ शकत असेल तर अंशाला सुद्धा त्याच संख्येने गुणायचं आणि आपलं उत्तर सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो. पाचवं गणित पाहूया. पाचवं गणित सुद्धा खूप सोपं आहे. आपण पहिलं गणित पाहिलं त्याचप्रमाणे पाचवं गणित आहे. 61/1000 म्हणजेच किती आहे, 10,000. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, फक्त पाहायचं आहे, हे 10च्या घातांकित रूपात छेद आहे. मग आपल्याला फक्त पाहायचं आहे की किती शून्य आहे, 1 2 3 4. फक्त शून्य मोजून घ्यायचे. शून्य मोजून घेतले तर इथे 61 लिहिलं. आणि आता दशांश स्थळ जे आहे ते भागाकारात आहे, त्यामुळे दशांश स्थळ डावीकडे जाईल आणि किती घरं जाईल, 1 2 3 4 घरं. दशांश स्थळ इथं आहे, 1 2 3 आणि 4. इथे 2 शून्य असे वाढतील, म्हणजे आपलं उत्तर काय येईल पहा, 0.0061. खूप सोपं होतं आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढचं गणित पाहूया. पुढचं सुद्धा खूप सोपं आहे. समजून घेतलं तर सगळेच गणित सोपे असतात. फक्त समजपूर्वक वाचन करायचं आणि समजून घ्यायचं आणि सोडवायचं. पुढलं गणित पहा. दशांश अपूर्णांकात जरी दिलं तरी याचं काय आहे, याची बेरीज आहे, अपूर्णांकाची बेरीज आहे. अपूर्णांकाची बेरीज करताना एक नियम आहे. अपूर्णांकाची बेरीज करताना आपल्याला छेद समान पाहिजे. अपूर्णांकाची वजाबाकी करताना सुद्धा काय पाहिजे, छेद समान पाहिजे. तर मग पहा, आपण छेद समान करून घेऊया. जर आपण याचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येऊ राहिलं, काय येऊ राहिलं की याचा छेद सुद्धा 7 आहे, याचा छेद सुद्धा 7 आहे, फक्त दशांश स्थळात बदल आहे. तर मग आपण काय करून घेऊया, आपण काय करू, दशांश स्थळ काढून टाकू. इथे एक घर पुढे जाऊ. एक घर पुढे जाणं म्हणजे या छेदाला 10 ने गुणणे आहे. मग याला जर 10 ने गुणलं असेल तर अंशाला सुद्धा 10 ने गुणावे लागेल. मग एक घर इथे पुढे गेलं तर इथे सुद्धा एकच घर पुढं जाईल. म्हणजे उत्तर काय येईल पहा, पुढची स्टेप, वर राहील 0.7 आणि खाली येईल 7. अधिक पहिल्यांदा महत्वाचं असते छेदातील दशांश स्थळ काढणे. मग 1 आणि 2 घर पुढे जाऊ. मग इथे सुद्धा 2 घर पुढे जाऊ, एक घर, आणि इथे असं एक घर पुढे, जिथे एक शून्य वाढेल, म्हणजे उत्तर येईल 70/7. म्हणजे पुढची स्टेप मिळाली आपल्याला. आता ही स्टेप मिळाली म्हणजे उत्तर काय आहे, उत्तर जर पाहिलं आपण तर उत्तर आहे हा 0 पूर्णांक असतो दशांश स्थळाच्या डावीकडला, आणि हा 70 पण पूर्णांक आहे. मग यांची जर तुम्ही बेरीज केली, अंशांशाची बेरीज करायची, कारण छेद समान झालेला आहे. मग अंशांशाची बेरीज केली तर बेरीज काय येईल, 70.7. म्हणजे हा 70 दशांश चिन्हाच्या इकडे या शून्यात जागी दिला आणि छेद जसाच्या तसा, छेदाची बेरीज करायची नाही. आणि उत्तर पहा, उत्तर कशात दिलं, उत्तर सुद्धा अपूर्णांकातच दिलाय, दशांश पूर्णांकात दिलेलं नाही. मग याला भाग देऊन पाहू आपण. इथं 7 आहे, इथं 7 आहे, 7 ने भाग जातो. तर भाग देऊन जर पाहिला आपण तर उत्तर काय येईल पहा, किंवा आपण याला भागच देऊन पाहू. 7 1 7, मग 0 0, दशांश स्थळात जागी दशांश स्थळ आणि 7 1 7. उत्तर आलं 10.1. मग 10.1 म्हणजे काय,
इथं अशा अशा रूपात दिलं का उत्तर? नाही. इथे पर्याय कसे दिले? अपूर्णांकात दिले आणि आपलं उत्तर निघालं दशांश पूर्णांकात. मग याला अपूर्णांकात रूपांतर करू शकतो आपण लगेच. अपूर्णांकात रूपांतर करताना काय करायचं? जर आपण पाहिलं तर ही जी संख्या आहे या दशांश स्थळाचा विचार न करता ही संख्या अशीची अशी लिहून घ्यायची आधी. हे लिहून घेतली आणि किती संख्येनंतर किंवा किती अंकानंतर दशांश स्थळ आहे? ते एका अंकानंतर दशांश स्थळ आहे. ते इथे 1 वर 1 शून्य द्यायचं. म्हणजे आपलं उत्तर आलं. आपलं उत्तर आहे 101/10. 101/10 आहे पर्याय क्रमांक ए. खूप सोपं आहे. आलं नाही तर लगेच रूपांतर करून घ्यायचं. स्वाध्याय 5.1 मधलं शेवटचं गणित पाहूया. प्रश्न क्रमांक 7. आपण प्रश्नाची पहिले मांडणी करून घेऊया. 0.36 गुणिला 2.7 गुणिला 0.01 छेदामध्ये आहे 0.03 गुणिला 0.06 गुणिला 0.2. सरळ सरळ वर गुणाकार आहे छेदाचा आणि खाली अंशाचा गुणाकार आहे. मग एवढा मोठा गुणाकार करायच्या आधी आपण काय करू? तर आपण भाग देऊ आणि भाग देण्याच्या आधी काय करायचं? हे दशांश स्थळ जे आहे ते काढून टाकू. तर आधी छेदातलं काढू. किती दशांश स्थळ निघते पाहू. इथे 1 आणि 2, इथे 1 आणि 2 आणि इथे 1. म्हणजेच काय तयार होईल पहा. इथे तयार होईल 3 गुणिला 6 गुणिला 2. पण किती दशांश स्थळ काढले आपण? किती दशांश स्थळ पुढे गेलो आपण? 1, 2, 3, 4 आणि 5. मग छेदामध्ये 5 गेलो तर अंशामध्ये सुद्धा 5च जायचं. म्हणजे संख्येत बदल होणार नाही. तर 1, 2, 3, 4 आणि 5. अंशामध्ये सुद्धा 5च गेलो. म्हणजे इथं आलं 36 गुणिला 27 गुणिला 1. आता पुढची स्टेप पहा. पुढची स्टेप काय पाहायचं आहे? पुढची स्टेप आहे आता भाग द्यायचे आपल्याला. आता भाग देताना पहा या 3 जाते, 6 जाते, 2 जाते. मग आपण 6 देऊ सोपं. 6 1 6, 6 6 36. मग 3 6 जाते. 3 1 3, 3 2 6 आणि बे 1 बे आणि बे 1 बे. म्हणजे 2 1 2, 2 1 2. म्हणजे ते 1 राहिले. म्हणजे वर काय शिल्लक राहिलं पहा. 27 गुणिला 1 म्हणजे 27 गुणिला 1 केलं उत्तर किती? 27. आणि खाली काहीच नाही. 1 गुणिला 1 गुणिला 1 म्हणजे 1च. म्हणजेच 27/1 म्हणजेच 27. आपलं उत्तर येईल. पाहून घ्या. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. खूप सोपं होतं. अशाच प्रकारे नवोदयच्या विविध गणिताचा सराव करा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवोदयचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.